पालघर तालुक्यातील खैरापाडा ग्रामपंचायत हद्दीत दीर्घकाळ गटारीचे पाणी साचून राहिल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत। परिसरात वाढलेली अस्वच्छता, दुर्गंधी आणि डासांमुळे रोगराईचा धोका निर्माण झाला असून ग्रामस्थ वारंवार तक्रार करूनही प्रशासनाने दखल घेतलेली नाही। यामुळे ग्रामस्थांनी उपरोधित पद्धतीने गटारातच बेडूक पालन आंदोलन राबवले। या आंदोलनातून ग्रामपंचायतीच्या निष्क्रिय कारभाराकडे लक्ष वेधण्यात आले। आपण आज इथे आलात। आज मी खैरापाडा ग्रामपंचायतचा नागरिक शंकर अंधोरी ग्रामपंचायत खैरापाडा ग्राम गटार योजना अंतर्गत मला बेडूक पालनचा मी लाभार्थी झालेलो आहे आणि हा मला इथे गटार मिळालेली आहे। तर आपण ज्या या कार्यक्रमात उपस्थित झाले त्याच्याबद्दल खरंच खूप खूप आभार। तर मी पावडे भाऊंना विनंती करेन की पावडेजी आपण 2 शब्द या गोष्टीसाठी बोलावं मला। नमस्कार। पहिल्यांदा मी येथील सर्व रहिवासी आज महेशभरी यांनी एक लाभार्थी म्हणून त्यांच्यासाठी एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे। बेडूक पालन हा जो आता कार्यक्रम आयोजित केला आणि त्याचे लाभार्थी खास करून महेश धोडे आणि सौजन्य म्हणून वसंतवडे सरपंच आपल्या ग्रामपंचायत खैरापाडा पहिला असा कार्यक्रम आहे जिथे बेडूक पालन हे पहिल्यांदा मी सुद्धा ऐकतोय आणि मला वाटतं हा नवीन शोध सरपंचांनी लावला आणि कुठून कसा लावला हे माहिती नाही। आपण कोंबड्या पालन केलं, गप्पी मासे पाळले गटारांसाठी, इथं सगळे बेडूक पालन केलं, सगळ्या गोष्टी। प्रथम आम्ही बेडूक पालन हा कार्यक्रम पहिल्यांदा पाहतो। मला वाटतं हा एवढा चांगला कार्यक्रम आहे या ग्रामपंचायत तालुक्यात राबवला गेला पाहिजे। कारण आत्ताची परिस्थिती बघतोय आपण इकडे सगळ्या ठिकाणी गटर होती का नव्हती, त्या गटरमध्येच आम्ही राहतो हेच आम्हाला कळत नाही। म्हणून कदाचित हा उपक्रम राबवला असेल आणि महेश धोडींचं मी खरोखर मनापासून आभार मानतो। त्यांनी अशा कार्यक्रमाचे पहिले लाभार्थी या गावातले महेश धोडी ठरले, त्याबद्दल त्यांना आपण सगळ्यांनी शुभेच्छा पण दिल्या पाहिजेत आणि अशाच प्रकारचे कार्यक्रम त्यांनी हातात घेऊन त्या जिल्ह्याभर राबवले पाहिजे। त्यासाठी आम्ही सगळेजण त्यांच्यासोबत राहू अशा कार्यक्रमासाठी, कारण जेणेकरून प्रोत्साहन मिळेल आणि बेडूक पालन हा कार्यक्रम नक्की काय आहे हा लोकांपर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे। आज गटार आहे आणि गटारमध्ये पाळतात बेडूक पालन हा सुद्धा एक महत्वाचा विषय आहे। आपण तळ्यात मासे पाळतोय, गटारात बेडूक पाळले जातात, हा उपक्रम महत्वाचा आहे आणि ह्या उपक्रमात आज सगळेजण इथे हजर राहिले या कार्यक्रमासाठी, त्याबद्दल त्यांचे पण आभार मानतो आणि लाभार्थ्यांना शुभेच्छा देतो। तुमच्याकडून अजून चांगले कार्यक्रम आयोजित होतील त्याच्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहे। तुम्ही कुठल्याही अशा कार्यक्रमात पुढाकार घेतला आम्ही तुमच्यासोबत सगळे ग्रामस्थ तुमच्यासोबत राहतील, कारण हे कार्यक्रम होणं फार गरजेचं आहे। मी थोडंसं शुभेच्छा देतो आणि सगळ्यांचे आभार मानतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। ग्रामस्थांचे म्हणणे आहे की गटाराचे पाणी दीर्घकाळ साचून राहिल्यामुळे शाळकरीय मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच लोकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। डेंग्यू, मलेरिया यासारख्या आजारांचा धोका वाढत असून परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी प्रशासनाने जागे होणे गरजेचे असल्याचं ग्रामस्थांनी सांगितले। बेडूक पालन आंदोलनामुळे ग्रामपंचायत प्रशासनावर तीव्र टीका होत आहे। समस्या त्वरित सोडवली नाही तर पुढील काळात मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। या अनोख्या बेडूक पालन आंदोलनात परिसरात चर्चेला उधाण आले असून ग्रामपंचायतीच्या कामकाजाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे।